छत्रपती संभाजीनगर अंतर्गत औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एडीसीसी बँकेअंतर्गत लिपिक पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे लवकरच राबवली जाणार आहे। या संदर्भातली अपडेट जी आहे मंजुरी प्राप्त झाली आहे। याबाबतच्या अपडेट आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात। जिल्हा बँकेमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक श्रेणीतील 94 पदांच्या भरतीस सहकार आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिली आहे आणि त्याची लवकरच जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध करण्यात येईल। रिक्त होणाऱ्या पदांच्या अनुषंगाने बँकेने सहकार आयुक्त कार्यालयाकडे 286 पदांचा प्रस्ताव हा दाखल केला आहे आणि या भरती प्रस्तावास मंजुरी मिळताच भरतीची प्रक्रिया राबवण्यात येईल अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अर्जुनराव काडे यांनी दिली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक ही शनिवारी पार पडली आणि या बैठकीत मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामगिरीचा आढावा जो आहे हा घेण्यात आला। बँकेचे व्यवहार कोर बँकिंग प्रणाली अंतर्गत संगणकीकृत करण्यात आले आहेत आणि जिल्ह्यातील 137 शाखा व मुख्य कार्यालयाचे कामकाज संगणकीकृत आहे आणि बँकेने 5 लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण सुद्धा दिले आहे। मार्च 2025 अखेर बँकेने कुठल्याही पद्धतीचे कर्ज जे आहे घेतलेले नाहीये, तर ही महत्त्वाची माहिती नसून 286 पदांसाठी अहवाल जो आहे प्रस्ताव हा सहकार आयुक्तांकडे सादर केला आहे आणि याच्या अंतर्गत माननीय सहकार आयुक्त यांनी लिपिक श्रेणीतील 94 पदांसाठी मान्यता मंजुरी दिली आहे। आता ही भरती प्रक्रिया कोणामार्फत घेतली जाईल तर TCS किंवा IBPS द्वारे। पाहू शकता नवीन जो नियम जो आहे नवीन शासन निर्णय जो जारी झाला आहे यानुसार ही भरती प्रक्रिया इतर दुसऱ्या कोणत्याही संस्थेमार्फत न घेता TCS आणि IBPS द्वारे घेतली जाईल। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजेच छत्रपती संभाजीनगर अंतर्गत 70% स्थानिक आहेत, यामध्ये जे रहिवासी आहेत यांना संधी जी आहे दिली जाईल आणि 30% उर्वरित बाकी महाराष्ट्रातील जे उमेदवार असतील त्यांना संधी मिळेल। तर अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया लवकरच पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल। औरंगाबाद जिल्हा एडीसीसी बँकेची मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा लवकरच राबवली जाईल। या संदर्भात जशी पुणे जिल्ह्याची जी जाहिरात आली आहे त्याच पद्धतीने एडीसीसी बँकेची सुद्धा जाहिरात लिपिक पदासाठीची जाहीर केली जाईल। या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।